हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार। तर कसे आहात सगळे? मजेत ना? तर आय होप सर्वजण मजेत आणि मस्तच असतील। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज जेवणामध्ये काय पुन्हा असं विशेष मी बनवायला घेतले त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज बनवायची आहे आपल्याला व्हेज बिर्याणी। त्यासाठी बघू शकता मी या सर्व भाज्या मस्त स्वच्छ अशा धुवून आणि मस्त कापून घेतलेल्या आहेत। त्यासाठी मी घेतलेला आहे शिमला मिरची, बघू शकता, दाखवते तुम्हाला मी। शिमला मिरची, बटाटा, गाजर, बीन्स घेतलेले आहेत आणि फ्लॉवर घेतलेले आहे। तुम्हाला अजून याच्यामध्ये मटर वगैरे ऍड करायचे असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता। माझ्याकडे आता सध्या नव्हते, सिंपलच बनवायला घेतलेले आहे, ते घेतलेलं आहे। आणि बघू शकता इकडे कांदा पण छोटासा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे आणि टोमॅटो वगैरे घेतलेला आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। भात मी अगोदर शिजवून घेतलेला आहे, बघू शकता। भात पण दाखवते तुम्हाला, बघू शकता इतका भात असं एवढा शिजवून घेतलेला आहे मस्त। त्याच्यानंतर आता आपल्याला इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत। चला आता आपण तळून घेऊया। सर्व भाज्या एकत्रच तळायला घेतलेल्या आहेत। काय ना पुन्हा सर्व मिक्सच करतो, तर त्यामुळे मी वेगवेगळे नाही केले, मिक्सच केलेले आहे। तुम्ही असं वेगवेगळे करून एक एक तळून घेऊ शकता। जसं पहिल्यांदा बटाटा, नंतर शिमला मिरची, गाजर, फ्लॉवर हे सगळं एक एक करून तुम्ही तळून घ्या। पण हे व्यवस्थित असं तळून घेत आहे। तुम्ही पण कशा प्रकारे बनवता नक्की कमेंट करून सांगा। मी माझी सिंपल पद्धत सांगितली, सिंपल पद्धतीने बनवायला घेतलेला आहे मी। हे सगळं तळून असं घेतलेलं आहे आता, बघू शकता तुम्ही। आणि इकडे तेल तापत ठेवलेलं आहे। ही आपली अद्रक लसणाची पेस्ट केलेली घरीच बनवायची असते, विकत आणायची नसते। पेस्ट घरची आपण जी बनवतो अद्रक लसणाची पेस्ट, मिरची तीच चांगली लागते। आणि इकडे तडका देण्यासाठी बघू शकता तुम्ही कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे। तर चला आता आपण लगेच तडका देऊन घेऊया। बघू शकता कांदा आपला छान असा परतलेला आहे मस्त, बघू शकता लाल कलर थोडा आलेला आहे। असा लाल कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच ऍड करायचं जे आपण पेस्ट केली ती पेस्ट ऍड करून घ्यायची आणि पुन्हा असं व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि त्याच्यात बारीक केलेला टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित असं परतलं ना छान टेस्ट लागते, मस्त। मसाले पण नंतर टाकून घ्यायचे। आता आपण मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यामुळे ना तसं पटकन कांदा पण व्यवस्थित पटकन शिजतो आणि टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित परतलं जातं। पटपट आपण सगळं टाकून घ्यायचं आणि पुन्हा छान असं एकदा परतून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्येच नंतर आपण पुन्हा ऍड करायचं ज्या काही आपण भाज्या घेतल्या होत्या त्या छान अशा भाज्या पुन्हा परतून घ्यायच्या मस्त, बघू शकता। व्यवस्थित सर्व एकजीव करायचं आहे ह्या भाज्या। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ऍड करायची हळद टाकली। घरगुती जे मसाले आहेत ते सगळे मसाले टाकून घ्यायचे। माझ्याकडे जे होते ते मी टाकले आणि लाल तिखट वगैरे तुम्ही पण ऍड करून घ्या घरगुती मसाले। बघू शकता टेक्स्चर किती छान आणि कलर पण खूप छान वाटते।
आपण आता ॲड करायचा आहे आपल्याला बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला आपण टाकून घ्यायचा आणि पुन्हा छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघू शकता किती कच्च आणि मस्त एकदम कलर आला आहे। आणि आपण जे काही नंतर आता भात केलेला आहे व्यवस्थित लेअर लावून घ्यायचा, हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, नंतर भात टाकून व्यवस्थित लेअर लावून घ्यायचा। चला आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। आता हे बघू शकता खाली थोडं हे करायचं, खाली थोडे आधी भाज्यांचा एक थर ठेवायचा, त्याच्यानंतर भाताचा थर टाकायचा एक छान असं आपण व्यवस्थित असे सगळे थर लावून घ्यायचे। कलर टाकायचा असेल तर तुम्ही ऑप्शनल आहे, कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित पुन्हा 2 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं। छान अशी बिर्याणी आपली रेडी होते, बघू शकता तुम्ही पुढे। झालेच आहे आता आपलं मस्त थर वगैरे लावून बिर्याणीची, किती छान दिसते ना असं, बघू शकता तुम्ही। चला आता मी सर्व भात वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आहे। बघू शकता छान अशी आपली बिर्याणी तयार आहे, या खायला।